श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध भावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्वादरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 19 समास 7 यामध्ये केलेला बोध आम्ही श्रवण करत आहोत। या समासाचं नाव यत्न निरूपण, अर्थात महंताची शिकवण। महंताला आपलं जीवन कसं जगावं, कशा प्रकारच्या गोष्टी आपण शिकाव्यात, महंतामध्ये कोणते गुण असावे याचा उल्लेख या समर्थांनी या समासामध्ये विशेष करून केला आहे। म्हणून महंतालाच समर्थांनी मार्गदर्शन केलं। ओवी क्रमांक 15 पुढील भागात आपण पाहणार आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। आपणासी बरे पाहता, आपणासी बरे पोहता नाही। लोक बुडवायाचे कोण कार्ये, गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा। श्रीराम अभ्यासे प्रकट व्हावे, नाही तरी झाको नसावे। प्रकट होऊन नासावे, हे बरे नव्हे। श्रीराम मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो। अरबी फिरवणारा तो कैसा असावा। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। समर्थ म्हणतात आहे की आपणास बरे पोहता न ये। एखादा पोहणारा जर असेल आणि त्याने विचार केला की आम्ही कोणाला शिकवायचं आहे, तर शिकवणारा जो असेल त्या शिकवणाऱ्याला जर धड पोहता आलं नाही, तर ज्याला पोहता येत नाही त्याला पोहणं शिकवणं तो दूर राहिलं, तो त्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, पोहणाऱ्या म्हणजे जाणत्यापाशी शिकावे। जाणत्याकडे संगीत गायन, जाणत्यापाशी तुम्ही लेखन, जाणत्यापाशी तुम्ही पोहणं, जाणत्यापाशी गणित। जो जाणता आहे, जो त्याचा तज्ञ आहे, त्या ग्रस्ताकडे आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही महंत आहात, मग महंताजवळ सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे। म्हणून कोणाला मी शिकवायला चाललो आहे तर माझ्याकडे काही आहे का याचा पहिले विचार केला पाहिजे। म्हणून प्राप्तीपूर्वी दान करता येत नाही हे जे वचन आहे ते सगळ्या ठिकाणी आहे, नुसतं धनाच्या बाबतीत नाही आहे की मला धन देण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे धन नाही, मी काय करू। माझ्याकडे ज्ञान नाही आहे, मग ज्ञान देण्यासाठी माझ्याकडे ज्ञान नाही, मी देणार कसं। देण्याची इच्छा असेल पण त्यासाठी प्राप्तीची इच्छा पाहिजे, प्राप्त असलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात आपणासी बरे पोहता नाहीये, लोक बुडवायचे कोण कार्य। लोकांना बुडवणं हे काही कार्य योग्य आहे का। गोडी आवडी वाया जाये विकल्पची अवघा, म्हणून त्यासाठी अभ्यासे प्रकट व्हावे। जेव्हा समाजामध्ये आम्ही एखादी गोष्ट सांगायला निघतो त्यावेळेस समाज आमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुज्ञ असतो। सांगणाऱ्याला असं वाटते की आपल्याला खूप सांगता येते, पण ऐकणारा त्यापेक्षा विचक्षण असतो। त्यामुळे सांगणाऱ्याची फजिती ऐकणारे करू शकतात। फक्त ऐकणाऱ्यांची नम्रता असते, त्यांच्यामध्ये मोठेपणा असतो आणि म्हणून सांगणाऱ्यांना ते कुठे आक्षेप न घेता नुसतं ऐकत असतात। समर्थ म्हणतात अभ्यास हे प्रकट व्हावे। जो अभ्यासाने प्रकट झालेला जो महंत असेल, वक्ता असेल, गुरु असेल, मार्गदर्शक असेल, नेता असेल, कुठलाही शब्द वापरा,
त्याने अभ्यासाने प्रगट झाला असेल तर त्याची समाजामध्ये महंती होते, नाहीतर काही दिवस त्याला लोक डोक्यावर घेतात आणि पुढे तेच ते तो सांगतो आहे म्हणून त्याला दूर ढकलतात. एकदा एखाद्याचं प्रवचन ऐकलं असेल तर त्यांचं ऐकलंय असं म्हणून लोक सोडून देतात. पण त्याच्याजवळ नित्यनूतन ज्ञान असेल, नवीन नवीन गोष्टी सांगत असेल, चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगत असेल, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कला असतील, तर त्या माध्यमातून लोकांना त्याला सांगणं सोपं जाते. लोकही मोठ्या रुचीने ते ऐकतात. म्हणून समर्थ म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकून असावे. काही प्रगट झाल्यानंतर नाचणं बरोबर नाही, प्रगट होऊनही नाचावे हे बरे नव्हे. मंद हळूहळू चालतो. आपल्याला माहित आहे, ज्याच्या जो बुद्धीची किंवा शरीराची चापल्य ज्याच्याकडे नाही आहे, त्याची कुठलीही कृती ही मंद असते. परंतु चपळ कैसा आटपतो, तो चपळ जर असेल तर तो आटपत नाही. समर्थांनी इथे घोड्याचं उदाहरण दिलेलं आहे. तो घोडेस्वार असतो. तो घोडा चालवणारा जो माणूस आहे, घोडेस्वार, त्याला माहित असतो की घोडा जर काठेवाडी आहे, तरबेज आहे, तयारीच आहे, तर त्याला चालवणारा सुद्धा तेवढा तरबेज हवा. कुठल्याही घोड्यावर कुणाला बसता येत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, मंद हळूहळू चालतो आणि चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरविणारा तो कैसा असावा. अरबी नावाच्या प्रकारचा जो घोडा आहे, त्या घोड्याला चालवणं तेवढं कसब तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ही धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थ संभ्रमे, कैसे घडे श्रीराम. जो भळा आहे, बाबडा आहे, त्याला काही कळत नाहीये, अशा माणसाने याच्यामध्ये जर समजा शिकवण्याचा प्रयत्न केला, चालवण्याचा प्रयत्न केला, तर नाहक विनाक त्याची फजिती होईल. म्हणून त्या घोड्यावर बसण्यासाठी सुद्धा तेवढं आपल्या जो कौशल्य असलं पाहिजे. समाजामध्ये कितीदा तरी आपण पाहतो की वरातीमध्ये आणलेलं जे घोडं आहे, घोडं म्हणजे घोडी असते ती, त्याच्यावर बसण्यासाठी नवरदेव असतो. मारुतीच्या मंदिरात फक्त दर्शन करून येईपर्यंत तो असतो. त्या घोड्याला सांभाळणारा स्वतंत्र माणूस असतो, लगाम त्याच्या हातात असतो. याला चढवताना सुद्धा त्याला हात द्यावा लागतो. पाय ठेवण्यासाठी ती रखी बसते, त्याच्यावर पाय ठेवता येत नाही, तो बरोबर त्याच्या पायात तो घालून देतो. चढण्यासाठी दोन माणसाचा सहकार्य होतो, त्याच्यावर नंतर बसतो. बसल्यानंतर सुद्धा तो घोडा हळूहळू चालवला जातो, कारण बसणारा कधीच बसलेला होतो, तो डगडग डगडग हल्ल्याची भीती आला, कधी पडतो. कितीदा तरी असं झालेलं आहे की तो बसलेला असतो, घोड्याने समोरचे दोन पाय उचलले आणि नवरदेव पडला. चालवणारा जर उत्तम असेल तर तो लगाम आपल्या हातात घे. तो जर चालवणारा जर एक्सपर्ट असेल तर त्या घोड्याला धाववे, त्याला काही होणार नाही. जे सगळ्यात पहिल्यांदा घोड्यावर बसतात ना, त्यांना माहिती की घोड्यावर बसणं किती कठीण आहे. आणि घोड्यावर बसल्यानंतर घोडा जर चालवायला लावला किंवा धावायला सांगितलं घोड्याला, किंवा तो घोडा जर धावला, त्याचे 7 जातात आणि 5 राहतात. याला त्या घोड्याला चिटकून बसावं की त्या घोड्याबरोबर आपण सुद्धा जम्पिंग करावी हे त्याला कळत नाही. लगाम ओढावा की सोडावा हे त्याला कळत नाही. कोणत्या बाजूचा लगाम ओढावा म्हणजे घोडा वळतो हे त्याला कळत नाही. तिथे जाणता माणूस पाहिजे. तसंच बुद्धिमंताचं काम आहे, ते बुद्धिमंताला जमायचं, इतरांना जमायचं नाही. ही धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे.
अत्यंत विद्वान असेल, हुशार असेल, त्यालाच ते जमू शकेल. भोळ्या भावार्थ संभ्रमे कैसे घडे, सेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळवले तरी धरेना, अंतर्यामी श्रीराम. समर्थांनी कितीतरी उदाहरण दिलं. शेत करणं, शेत असणं आणि पेरण्याच्यात फरक आहे. पेरल्यानंतर त्याची मशागत, त्याची काळजी घेणं, पीक येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणं. नुसतं पीक येऊन चालणार नाही, तर ते घरी आणून आपल्या कणगीत भरेपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. त्याप्रमाणे जन मिळवले परी धरेना, अंतर्यामी. लोक मिळवणं सोपं आहे, त्यांना पुढे सांभाळणं कठीण आहे. सगळ्यांचं मन राखता येणं सोपं नाहीये. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, हे जे वचन आहे हे इतकं सोपं नाही आहे. राखावी बहुतांची अंतरे सोपं म्हणायलाय, सगळ्यांची अंतकरण राखता राखता नाकीने येतो मनुष्य. म्हणून समर्थ म्हणतात, जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, घस घस करिता विटे. सगट लोकू श्रीराम, आपले लोकास मानेना, लोकाचे आपणास मानेना, अवघा विकल्पची मना, समाधान कैचे श्रीराम. आमचं लोकाला पटत नाही, लोकांचं आम्हाला पटत नाही, त्यामुळे लोक मिळतच नाही. मग शेवटी दोघांमध्ये अशा प्रकारचं वैमनस्य निर्माण होते, विकल्प निर्माण होतो, आणि शेवटी त्यांची मिळण्याच्या ऐवजी ती तुटण्याची शक्यता जास्त असेल. म्हणून समर्थ म्हणतात, ना सग दीक्षा सिंतरू लोक, ते कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे श्रीराम. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला, आपणास ठकेना गलबला, कोणी करावा श्रीराम. म्हणून या समाजामध्ये सगळ्या लोकांना चालवणं, बहुत दिवस श्रम केला, खूप श्रम करा, आणि शेवटी अवघाची व्यर्थ गेला. शेवटी आपण एवढं केलं, पण शेवटी त्याच्यातून काही आउटपुट नाही. म्हणून फार विवेकाने, जबाबदारीने प्रत्येक कृती करावी लागते. शांततेने, विवेकाच्या माध्यमातून काय, कोण कोण राजी राखेले, कोण कोण मनी भंगले, क्षणक्षणा परीक्षेले पाहिजे लोक. समर्थ त्यासाठी म्हणतात. आणि त्यातल्या तुम्ही म्हणतात, महंत म्हणजे कोण, तर समाजाला योग्य दिशा देणारा संत, महंत, मार्गदर्शक, सद्गुरू, हे जे लोक आहेत समाजाचे मार्गदर्शक, या माणसांच्या जवळ या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, तरच त्याची किंमत होईल. समर्थ म्हणतात, संगीत चालला तरी व्याप, नाही तरी अवघाची संताप, क्षणक्षणा विक्षेप. किती म्हणून सांगावा श्रीराम. संगीताच्या क्षेत्रामधले पा स्वर लागला तर ठीक आहे, पण बेसूर झाला तर लोक कानात बोटं घालतात, नको म्हणतात हे ऐकणं. गाणं ऐकताना गोड वाटते, पण ते स्वरात असेल तर, तो तालात असेल तर, त्याच्या लय आणि जर ताल जर चुकला, स्वर जर चुकला, तर लोकांना ते कर्कश होते. म्हणून ते ऐकण्यापेक्षा न ऐकणं चांगलं. म्हणून तो संगीत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण संगीत जर जमलं नाही तर अवघा संताप होऊन जातो. म्हणून समर्थ म्हणतात, मूर्ख मूर्खपणे भरंगळती, ज्ञाते ज्ञातेपणे कलव करती, दोघ होते दोघेकडे फजिती. लोकांमध्ये दोन प्रकारची माणसं समर्थ म्हणतात. एका बाजूला मूर्ख लोक आहेत, ते नेहमी भरंगळतात, त्यांना कुठे जावं हेच कळत नाही. आणि ज्ञाते लोक जे आहे, जे स्वतःला विद्वान समजतात, ते एकमेकांशी भांडत बसतात. मूर्ख एका बाजूला व्यवस्थित राहत नाही, आणि शहाणे माणसं शांत बसत नाही, ते भांडल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशा वेळी दोन्हीकडे फजिती लोकांमध्ये. म्हणून आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं, लोकांमध्ये जे ज्ञान आहे ते योग्य पद्धतीने मांडावं, सांगावं, आणि सगळ्यांना सन्मार्गाला लावावं, असं समर्थ सांगतात. कारभार आटोपेना कळवेना, आणि उगाच राहेना, या कारणे सकळ जना
काय म्हणावे श्रीराम, नासक उपासनेची सोडावे, वय सार्थकी घालावे, परिभ्रमणे कंटावे, कोठे तरी श्रीराम. समर्थ म्हणतात ना, अशा प्रकारे वय सार्थकी लावा. आयुष्य, वय या शब्दाचा अर्थ मी आयुष्य घेऊ, संपूर्ण आयुष्य. आपण नुसतं फिरू शकत नाही. ठाईचं वैसून करा, एक चित्त, परमेश्वराचं नाम घ्या, स्वतःचा विचार करा. सारखा जगाचा, सारखा कुटुंबाचा, सारखा इतरांचा विचार करता करता मी माझा जन्म कशासाठी झालाय हे ज्याला कळत नाही त्याचं जीवन व्यर्थ जाते. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसेना, तरी मग उदंड यातना, विकल्पाची श्रीराम. आता हे आपणाची पासी, बरे विचार वेग आपणासी, अनुकूल पडेल तैसे वर्तणूक करावी श्रीराम. अनुकूल पडेल तैसे वर्तणूक करावी. प्रतिकूल नाही, अनुकूल करा. समाजाच्या दृष्टीने जे जे गोष्टी चांगल्या आहेत, हिताच्या आहेत, त्या आमच्या हातून घडल्या पाहिजे. मग लोक म्हणतील की हा माणूस भला आहे. समर्थांचं वचन आहे ना, भला रे भला, बोलती ते करावे, बहुता जनाचे मुखी यश द्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. भला माणूस म्हणता गेला पाहिजे, त्यांच्याकडनं काहीतरी सत्कीर्ती झाली पाहिजे. समर्थ म्हणतात, तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जावे, परी अंतरी सज्जना निभवावे. म्हणून अशा प्रकारे समर्थ महंताला मार्गदर्शन करतात, ज्यामुळे समाजाचं कल्याण होईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे यज्ञ निरूपण नाम समास सप्तम श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे समर्थांनी यज्ञ निरूपण हा समास संपन्न केला. समास संपन्न झाल्यामुळे झाले साधनाचे फळ या ओवी वाचाव्या आणि त्यानंतर पुढच्या समासाची एक ओवी वाचून ग्रंथ अखंड ठेवावा. श्रीराम समर्थ श्रीराम. सृष्टीमध्ये बहुत लोक, परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारचे विवेक, आढळो लागती श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.